हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत जेल केक। तुम्ही बघू शकता आपला केक स्पॉन्ज रेडी आहे। त्याला आपण धाग्याने कट करून त्याच्या 2 स्लाइस बनवून घेऊ। आता केकवरती बेसवरती आपण क्रीम ठेवून त्याच्यावर बेस ठेवून घेऊ आणि बेसला शुगर सिरपने सोक करू। शुगर सिरपने सोक केल्याने केक असा सॉफ्ट होतो। त्यानंतर क्रीम घेऊन आणि ती क्रीम स्प्रेड करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे क्रीमची कन्सिस्टन्सी कशी आहे माझ्या केकची क्रीमची। त्यानंतर याच्यावरती आपण पायनॅपल केक करतोय म्हणून पायनॅपल क्रश टाकून घेऊया व ते क्रश पूर्णपणे क्रीममध्ये व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया आणि केकला क्रम कोटिंग करून घेऊया। त्याच्यामुळे केकला फिनिशिंग करताना केकमध्ये क्रम्स येत नाही। त्यानंतर त्याच्यावर थोडे चोको चिप्स टाकून घेऊया आणि जी दुसरी लेयर होती ती देखील आपण आता ठेवून घेतली आहे आणि तिला देखील शुगर सिरपने सोक करून घेऊया। त्यानंतर पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून आपण पूर्ण केकला क्रीमने कव्हर करून घेऊया आणि वरतून देखील क्रीम टाकून घेऊया व ही क्रीम व्यवस्थित स्प्रेड करून केकला पूर्णपणे कव्हर करून फिनिशिंग देऊन घेऊया। जर तुम्ही अशा नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला आता असा कोंब घेऊन आपण केकला डिझाईन बनवून घेऊया आणि वरतून देखील डिझाईन करून घेऊया। यानंतर मी केकवरती जेल टाकून घेते। पायनॅपल केक आहे म्हणून मला येलो कलरचा केक करायचा। कस्टमरने मला फोटो दाखवून मला असाच केक हवा आहे असं सांगितलं। त्यामुळे मी केकला पूर्ण येलो कलरने कव्हर केलं आणि त्यावर चॉकलेट स्प्रेड करून घेतले। तुम्हाला जर असे याच्यावर क्रीमने डिझाईन करायची असेल तर तुम्ही क्रीमने करू शकता। तुम्ही बघू शकता इथे मी गार्निशिंग लावून डेकोरेट करत आहे। वाटतो आहे ना आपला केक बेकरी स्टाईल। त्यानंतर आपण क्रीमने बॉर्डर काढून घेऊया। इथे बघू शकता तुम्ही आपला केक रेडी झालेला आहे। थँक्यू।